स्वप्नातील घर आणि हक्काचा व्यवसाय आता एकाच ठिकाणी. राहता साकूर येथील एअरपोर्ट रोडवर आम्ही घेऊन आलोय एक भव्य डेव्हलपमेंट प्रोजेक्ट इराज पार्क. आमची वैशिष्ट्ये: कलेक्टर एनए प्लॉट्स, बंगलोसाठी हक्काची जागा, कमर्शियल कॉम्प्लेक्स, मुख्य रस्त्याला लागून दुमजली गाळे, प्रशस्त 2 BHK व 3 BHK रो हाऊस आणि 2 BHK फ्लॅट स्कीम. तयार दर्जेदार पायाभूत सुविधा, 9 व 12 मीटरचे सिमेंट कॉन्क्रीट रस्ते, अंडरग्राऊंड ड्रेनेज आणि वॉटर सप्लाय व स्ट्रीट लाईटनी सुसज्ज. रेडी क्लब हाऊस, ओपन जिम, मुलांसाठी प्ले एरिया आणि सुंदर गार्डन. सुंदर असे प्रभू श्रीराम मंदिर प्रोजेक्ट मध्येच. पत्ता: सर्वे नंबर 97/1, एअरपोर्ट रोड, उपासनी महाराज मंदिराजवळ, साकुरी, राहता. आजच संपर्क करा 8550 99 70 70. राज्याचे जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील तसेच भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राहता तालुक्याच्या कृषी आणि सिंचन क्षेत्राला मोठी गती देणारा महत्त्वपूर्ण सोहळा नुकताच पार पडला. गोदावरी उजवा कालवा 4 नंबर 15 इथं तालुक्यातील सर्व चाऱ्यांच्या नूतनीकरणाचा भव्य शुभारंभ अनेक प्रमुख मान्यवरांच्या शुभ हस्ते उत्साहात संपन्न झाला. राहता तालुक्यातील शेतीला संजीवनी देण्यासाठी नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी चारी क्रमांक 10 ते 17च्या नूतनीकरणासाठी तब्बल 150 कोटी रुपयांचा भरीव निधी मंजूर केला. यापैकी चालू कामात 4 नंबर 15 साठी 21 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला. या विकास कामामुळे परिसरातील सुमारे 700 हेक्टरवरील शेतकरी कुटुंबांना पाण्याचा थेट व मोठा लाभ होणार आहे. या नूतनीकरण मोहिमेअंतर्गत राहता, पिंपळवाडी, एकरुके आणि नपावाडी येथील शेतकऱ्यांच्या पाण्याच्या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा निघणार आहे. कालव्यांचं आवश्यक तिथं रुंदीकरण व मातीकाम केलं जाईल. पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी निवडक ठिकाणी अस्तरीकरण केलं जाणार आहे. नवीन आउटलेट, नवीन शिडीवर्क आणि नवीन फॉल तयार करण्यात येतील. मूळ 15 नंबर चारीचे एकूण अंतर 11 किलोमीटर असून त्या अंतर्गत येणारे फाटे, उपफाटे आणि पोटचाऱ्यांचे जाळे तब्बल 55 किलोमीटर पर्यंत पसरलेत. या संपूर्ण 55 किलोमीटर अंतरावरील यंत्रणा आता पूर्णपणे सुसज्ज केली जाणार आहे. या नूतनीकरण शुभारंभ प्रसंगी गणेश कारखान्याचे माजी चेअरमन मुकुंद नाना सदाफळ, नवनिर्वाचित नगराध्यक्ष डॉक्टर स्वाधीन गाडेकर, उपनगराध्यक्ष डॉक्टर विजय सदाफळ, नगरसेवक राहुल सदाफळ, अजय आगरे आणि अरुण गाडेकर तसेच दशरथ तुपे, सुभाष अना, प्रभाकर गिरमे, रामदास लांडगे, सुरेश गाडेकर, प्रभाकर आरणे, दिनकर सदाफळ, बाळासाहेब झिंजाड, बाळासाहेब बोरकर, भिकनभाई, राजेंद्र कारले, भगवान टिळेकर, संजय सदाफळ, मसू पाटील सदाफळ, दीपक बोरावके, भाऊ पाटील सदाफळ, प्रमोद सदाफळ, राजेंद्र सदाफळ यांचं पाटबंधारे विभागाचे अधिकारी जंगले, रावसाहेब मोहिते, भाऊसाहेब आदी मान्यवर आणि परिसरातील शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. या महत्त्वपूर्ण प्रकल्पामुळे राहता परिसरातील शेती हिरवीगार होण्यास मदत होणार आहे. शेतकऱ्यांनी नामदार विखे पाटील यांचे विशेष आभार मानले. वर्षापासून ही मागणी साहेबांकडे होती का बाबा कॅनल जवळजवळ 10 ते 12 वेळा जुना असताना फुटत होता. तर शेतकऱ्यांनी, परिसराच्या लोकांनी मागणी केली, आम्हाला पाण्याच्या करता आमचं कॅनलचं रुंदीकरण, अस्तरीकरण हे व्हावं आणि नामदार साहेबांना नेमकं ते खातं मिळालं आणि साहेबांनी 500 कोटी रुपये वरून खर्च करून कॅनलचं रुंदीकरण केलं आणि आता चाऱ्यांकरता पुन्हा पैसे त्यांनी आणलेले. संपूर्ण या परिसराचा कायापालट होणार आहे आणि आपलं जे बोगदा पाडून जे पाणी आणायचे, खासदार साहेबांची जी संकल्पना आहे ते पण प्रत्यक्षात काम सुरू झालेलं आहे. असं विकासाचं पर्व आमच्या या गणेश परिसरामध्ये, राहता परिसरामध्ये सुरू आहे आणि निश्चितच शेतकऱ्यामध्ये समाधानाचं वातावरण या ठिकाणी आहे. परंतु काय, आज परिस्थिती अशी झाली, दुष्काळ परिस्थितीमुळं शेतकऱ्यांना आवर्तन बंद झालेलं आहे. कारण महाराष्ट्रात कुठेही पाऊस नाही. पाऊस जर झाला तर आवर्तनही सुटलं जाईल आणि निश्चितच शेतकऱ्यांचे भरणे होतील. आणि आता हे चाऱ्यांचे करता त्यांनी जो निधी दिला, मी साहेबांचं, सुजयदादांचं या ठिकाणी अभिनंदन करतो आणि माझे 2 शब्द पूर्ण करतो. महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री आणि आपल्या अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री सन्माननीय नामदार डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्या माध्यमातून आज या ठिकाणी हा जो काही गोदावरी कालवा आहे आणि याच्या ज्या चाऱ्या आहेत, राहता तालुका असेल, शिर्डी मतदारसंघातील या चाऱ्यांच्या रुंदीकरणासाठी त्या ठिकाणी 150 कोटी मंजूर झाले आणि आपण आज बघत आहात की 15 चारीचा हा रुंदीकरणाचा या ठिकाणी शुभारंभ झालेला आहे. या शुभारंभासाठी राहता शहरातील आपले राहता नगर परिषदेचे माझ्यासमवेत उपनगराध्यक्ष असतील, या प्रभागांचे नगरसेवक आणि सर्व ज्येष्ठ मार्गदर्शक कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्व शेतकरी या भागातील उपस्थित आहेत
आज फक्त या 15 तारी या कालव्यासाठी जवळजवळ त्या 150 कोटींपैकी 19 कोटींचा निधी या कालव्यासाठी आहे. त्यामध्ये राहता असेल, एकरुके, नपावाडी, पिंपवाडी या गावांना याचा फायदा होणार आहे. आणि याच्यामध्ये मातीकाम असेल, रुंदीकरण, त्यानंतर सीडी वर्क असतील, फाटे असतील, पोटफाटे असतील, असे सर्व कामे असतील, दोन्ही बाजूंचे रस्ते आणि त्या रस्त्यांचं देखील रुंदीकरण यामध्ये केले जाणार आहे. मी राहता शहरातील सर्व शेतकऱ्यांच्या वतीने, राहता शहरातील सर्व कार्यकर्त्यांच्या वतीने महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री नामदार डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील साहेब आणि भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष डॉक्टर सुजयदादा विखे पाटील यांचं खरोखर मी अभिनंदन आणि त्यांचं आभार मानू इच्छितो की ब्रिटिश काळापासून असलेला हा कालवा आणि या कालव्यांच्या पोटचाऱ्यांचं त्यांनी रुंदीकरणाचं काम हाती घेतलेलं आहे आणि या भागातील शेतकऱ्यांना नक्कीच याचा मोठा लाभ होणार आहे. आपण एक फार मोठं अभूतपूर्व असं भूतकाळात आणि भविष्य काळात 110 वर्षापूर्वीचा कॅनॉल, 110 वर्षापूर्वीच्या या अभितरिका यांच्या नूतनीकरणाचं काम सन्माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील, त्याचप्रमाणे आदरणीय खासदार, भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष सुजयदादा विखे पाटील यांच्या संकल्पनेतून हे काम सुरू होत आहे. त्यासाठी अनेक दिवसाचे परिश्रम घेतलेले आहे. याला मूर्त स्वरूप सन्माननीय नामदार साहेबांनी आदरणीय सुजयदादा यांच्या याच्यात सुरू होत आहे. त्याबद्दल सर्वांना याचा प्रदीर्घ असा अनुभव आणि एक काहीतरी फलश्रुती प्राप्त झाल्याचं एक आनंदाचा आजचा दिवस आहे. साधारणतः 150 कोटीचं हे वितरिकेचं काम आहे. 190 कोटीचं कॅनॉलचं काम करून त्याच्यानंतर वितरिकेचं हे काम सुरू करण्यात आलेलं आहे. आणि हे काम सुरू करताना आज चाऱ्यांचं रुंदीकरण, त्याचबरोबर जे रोटेशन कालावधी जो होता कॅनॉलचा आणि चाऱ्यांचा, याच्यामुळे पाण्याचा खूप मोठा अपव्यय होत होता, पाण्याचा लॉस होत होता आणि त्या लॉसमुळे अनेक रोटेशनचं पाणी वायाला जात होतं. हे सन्माननीय नामदार राधाकृष्ण पाटील विखे यांच्या लक्षात आल्यामुळं त्यांनी हे कॅनॉल आणि वितरिकांची कामं हाती घेतली. त्याचा इतका मोठा फायदा होणार आहे की या परिसराला पतवैभव प्राप्त होणार आहे. ही शेती परत पूर्वीसारखी फुलणार आहे. विशेषतः सन्माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी कुठल्याही गटातटाचा विचार न करता केवळ पालकमंत्री आणि आपलं जनतेप्रती असलेला दायित्व पार पाडण्याकरता हे काम करत आहे. आणि हे काम केल्याबद्दल सर्व शेतकऱ्यांच्या वतीने, सर्व नागरिकांच्या वतीने त्यांचं मी मनस्वी अभिनंदन करतो, आभार मानतो आणि त्यांना कोटी कोटी प्रणाम करतो. सर्व जनतेच्या वतीने त्यांना अशीच काम करण्याची हे मिळो, शक्ती मिळो, ताकद मिळो ही वीरभद्रचरणी प्रार्थना करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. श्रीराम पार्क राहता शहरात प्रथमच स्वतंत्र पाण्याची व्यवस्था देणारं एकमेव 15 एकर भव्य NA प्रकल्प. NA प्लॉट्स खरेदी सुरू, मोजकेच प्लॉट शिल्लक, तसेच कर्ज सुविधाही उपलब्ध. प्लॉटची वैशिष्ट्ये: अंतर्गत 50 फूट व 30 फूट रस्ते, स्ट्रीट लाईट, गार्डन, जॉगिंग ट्रॅक, आकर्षक लँडस्केपिंग, स्वतंत्र ड्रेनेज लाईन, सर्व सुखसोयी, नयनरम्य परिसर. मग आजच प्लॉट बुक करा. 96 23 89 91 91, 96 23 65 91 91. साईट पत्ता: नगर मनमाड रोड, हॉटेल रेड चिली समोर, राहता, जिल्हा अहिल्यानगर.